जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. देव तारीदाला कोण मारी या म्हणीचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवराज डावरे. मुंबईच्या तिरा कामतप्रमाणे नाशिकच्या शिवराजलाही अनुवांशिक पण दुर्मिळ आजार असल्यानं कुटुंबीय हादरलं होतं. मात्र शिवराजचं नशीब बलवत्तर असल्यानं 16 कोटींचं झोलगेन्झमा इंजेक्शन त्याला सहज प्राप्त झालंय. मूळचे सिन्नर तालुक्यातील विशाल आणि किरण डावरे यांचा शिवराज हा मुलगा. 8 ऑगस्ट 2019 चा त्याचा जन्म. 6 महिन्यांचा झाल्यानंतर त्याच्या हालचाली अचानक मंदावल्या. हातात एखादी वस्तू उचलणं किंवा बसणंही कठीण झालं. त्यानंतर त्याला दुर्मिळ आजार असल्याचं निष्पन्न झालं. मुंबईच्या तिरा कामतप्रमाणे 6 महिन्यांच्या शिवराजला अनुवांशिक पण दुर्मिळ आजार असल्याचं कळालं आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. शिवराजचा जीव वाचवण्यासाठी फक्त एकच मार्ग होता आणि हा मार्ग म्हणजे तब्बल 16 कोटींचं इंजेक्शन. एवढे पैसे कुटुंबानं कधी पाहिलेही नाही. मग आणायचे कुठून हाही मोठा प्रश्न होता. मात्र शिवराजचं नशीब बलवत्तर होतं. कंपनी क्लिनिकल ट्रायलसाठी लॉटरी पद्धतीनं इंजेक्शन मिळू शकतं असं डॉक्टर उदानी यांनी सांगितलं. अमेरिकन कंपनीनं मोफत इंजेक्शनसाठी लॉटरी काढली आणि आश्चर्य म्हणजे त्यात शिवराजचं नाव निघालं. डिसेंबरची वेळ होती, डिसेंबर 2020 ला. तर डॉक्टरने सांगितलं की आता शेवटचे 2 दिवस बाकी आहे, तर तुम्ही एकदा प्लीज ट्राय करावा त्याच्यासाठी, आपण लकी ड्रॉ साठी त्याचा भरूया. तर मग 5 डिसेंबरला आम्ही त्याचा परत एकदा फॉर्म भरला. मित्र परिवार बनवले, त्यांनी पण आम्हाला मदत केली फॉर्म भरण्यासाठी आणि तो लकीली त्याचा फॉर्म सबमिट झाला. आणि क्रिसमसच्या दिवशी आम्हाला फोन आला डॉक्टरांचा मुंबईवरून की तुमच्या बाळाचा लकी ड्रॉमध्ये 16 करोडचं त्याला इंजेक्शन मिळाले. आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता का एवढं महागाचं औषध आपल्या बाळाला मिळणार आहे आणि आता त्याचा जीव वाचू शकतो बा. जे आमचं 1 वर्षापूर्वी ते दुःख आलं होतं आमच्या कुटुंबामध्ये, ते सर्व आमचं सगळं दुःख विसरून गेलो आणि नक्की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळणार आहे असं आम्हाला वाटलं. शिवराजचा जन्म 19 ऑगस्ट 2019 मध्ये झालेला आणि तो अगदी छान होता. इतर मुलांप्रमाणे नॉर्मल होता. 6 महिने छान रांगत होता, सगळ्या मुवमेंट्स करत होत्या आणि नंतर 6 महिन्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू ज्या मुवमेंट्स होत्या त्या मंदावल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला कळालं, जेनेटिक टेस्ट केली त्याची, की त्याच्यामध्ये एक स्पायनल मस्क्युलर म्हणून एक आजार आहे. तो खूप दुर्मिळ आहे भारतामध्ये. खूप कमी मुलांना होतो, 1000तून मॅक्झिमम 1 ते 2 मुलं असावेत ते असे. आणि त्यासाठी खर्च आहे 22 कोटीचा. आणि तो खर्च आमच्यासाठी खूप अशक्य होता की इतके 22 कोटी आम्ही कुठून ॲडजस्ट करणार. आणि ऑब्व्हियसली की सामान्य लोकांसाठी हे 22 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. आणि मग आम्ही आमचं घर म्हणा स्वतःचं किंवा शेती इतकं विकलं तरीही ते शक्य नव्हतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक ऑप्शन आहे की एक अमेरिकेमध्ये दर्पण ही कंपनी आहे, तर ती कंपनी एक लकी ड्रॉ काढते भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये, की एका बाळाला ते लकी ड्रॉमध्ये मिळू शकतं हे ड्रग्स. आणि पूर्ण ऑल इंडियामध्ये ते माझ्या बच्चूला भेटलं. 22 करोडचे ड्रग्स हे त्याला लकीमध्ये भेटलं आणि ते ड्रग्स त्याला 19 जानेवारी 2020 मध्ये दिलं गेलं, 21 मध्ये सॉरी. आणि तो आता खूप छान आहे आणि मी पण हॅप्पी आहे. SSA1 हा एक जेनेटिक अनुवांशिक आजार आहे. 10,000 तो एखाद्या मुलाला होतो. पुढे निमोनिया होऊन मूल दगावू शकतं. क्लिनिकल ट्रायलमध्ये लॉटरी पद्धतीनं दिलं जाणारं इंजेक्शन मोफत मिळाल्यानं शिवराजला जीवनदान मिळालंय. याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी असा नावाचा हा आजार आहे. हा मेंदूकडून जे मज्जारज्जूला संदेश येतात आणि तो स्नायूंना रिले करायचं काम त्या मज्जारज्जूतल्या पेशी करतात, अँटेरियर हॉर्न सेल्स.
त्यांचा हा जन्मतःचा आजार असतो. आणि हा टाईप 1 जो आजार असतो हा पूर्णपणे दुर्लभ आहे. म्हणजे त्याला कुठलीही ट्रीटमेंट आजतागायत उपलब्ध नव्हती. आणि ही मुलं साधारणतः 3 ते 5 वर्षात दगावतात. कारण यांची स्नायूची उत्तरोत्तर ताकद कमी होत जाते. आणि ताकद कमी झाल्यानंतर मग त्यांना बसता येत नाही, आधी उभं राहता येत नाही, नंतर बसता येत नाही, मग श्वास घ्यायलाही अडचण होतं. आणि मग ते कफही मोकळा करू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही. निमोनियाने ही बाळं बऱ्याच अंशी दगावतात. ओके. असे किती केसेस आपण बघतो महाराष्ट्रामध्ये? साधारण ह्या केसचा इन्सिडन्स आपण जे म्हणतो साधारण 8 ते 10,000 जन्मामागे बाळ जन्माला आले असतील 10,000 बाळ, त्यातल्या एका बाळाला हा आजार असतो. SMA टाईप 1 असा जो आजार आहे की जो अतिशय असाध्य आहे. असाध्य आहे, तेवढा दुर्मिळ नाहीये पण असाध्य आहे. 10,000 पॉप्युलेशन मध्ये एक म्हणजे तेवढा दुर्मिळ पण नाहीये. 19 जून रोजी हिंदूच्या रुग्णालयात शिवराजला हे इंजेक्शन देण्यात आलं. या इंजेक्शनचा सकारात्मक प्रभाव दिसतोय. आज शिवराज सर्वसामान्य मुलांप्रमाणे हालचाली करतोय. 16 कोटी रुपये मिळवणं शक्य नव्हतं. देवधर्म, नवस आणि ॲक्युप्रेशर सारख्या थेरपींचा वापर करून उपचार करत असताना हे इंजेक्शन मोफत मिळालं आणि शिवराजला जीवनदानच मिळालं. अशा भावना विशाल आणि किरण डावरे यांनी व्यक्त केल्या. तब्बल 16 कोटी आणि करांसहित 22 कोटी रुपयांची जीवनाची लॉटरीच त्यानं जिंकली. आणि काही महिन्यांपूर्वी हे दुर्मिळात दुर्मिळ इंजेक्शन घेतलेल्या आणि जीव वाचलेल्या दुर्मिळ भाग्यवानांपैकी शिवराज हा एक ठरलाय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. आता नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 100% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे नाशिक शहरात होणारी पाणी कपात आता रद्द करण्यात आली आहे. नाशिककरांची तहान भागवणारं गंगापूर धरण जवळजवळ 100% भरलंय. त्यामुळे नाशिककरांना पाणी कपातीपासून मुक्तता मिळाली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय. नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून पावसानं चांगली हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. पावसाळा सुरू होऊन देखील पुरेसा पाऊस न झाल्यानं गंगापूर धरणातील पाणी साठा 50%हून कमी झाला होता. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. आठवड्यातून 1 दिवस नाशिक शहरामध्ये पाणी कपात होत होती. पण पुरेसा पाणी साठा झाल्यानं अखेर आज झालेल्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय रद्द झाल्याची माहिती मनपा आयुक्तांनी जाहीर केली. पाण्याची साथ आता जरी पुरेशी मिळाली तरी पुढील काळात पाण्याचा उपद्रव करू नये असं आवाहन मनपा आयुक्तांनी नाशिककरांना केलं. आजच HOD ची बैठक असते आमची, त्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. आणि आता आपण केवळ गंगापूर धरण नाही तर गंगापूरच्या समूहाचा आपण आढावा घेत असतो की आपण गंगापूर, मुकणे आणि दारणा या 3 धरणामधून पाणीसाठा पुरवठा शहराला होत असतो. त्या 3 धरणावरून येलेल्या पाण्याची वेगवेगळ्या भागामध्ये आपण वितरण करत असतो. मुकणे धरण मागच्या आठवड्यामध्ये 50%च्या आत भरलेलं होतं, परंतु आज आढावा घेतला असता ते जवळपास 51% भरलेलं आहे. गंगापूर धरणाची परिस्थिती समाधानकारक म्हणजे जवळपास 100% भरल्यासारखं आहे. परंतु पूर परिस्थिती कोल्हापूर, सांगली इकडचा अनुभव पाहता 80-75% वर जेव्हा पाणी साठा जातो तेव्हा तो पाणी साठा खाली सोडला जातो, ज्याच्यामुळे पाणी अचानक वाढून किंवा अचानक पाऊसही पडला आणि धरणातूनही पाणी सोडायची वेळ आली तर अशा वेळेला बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ते प्लॅनिंग इरिगेशन वापरून केलं जातं. जो मागच्या 2 आठवड्यापासून पाणी कपात आपण करत होतो तो निर्णय तूर्त स्थगित केला असून या आठवड्यापासून पाणी कपात ही बंद करण्यात येत आहे. पुढे वेळोवेळी पावसाची परिस्थिती आणि धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. मालेगाव स्टँडवरील न्यू पंजाब बार 3ऱ्यांदा सील करण्यात आलाय. या कारवाई प्रकरणी अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क करत आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगाव स्टँडवर असलेल्या न्यू पंजाब बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव स्टँडवरील बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि गुन्हे शाखा पथकासह राज्य उत्पादन शुल्क
यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. ही कारवाई काही पहिल्यांदा झालेली नाहीये, तर या बारवर तिसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. हे बार नेमकं कुणाच्या जीवावर सुरू आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो. बारवर 2 वेळा कारवाई करून देखील तिसऱ्यांदा कारवाई करण्याची वेळ का आली, हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे. न्यू पंजाब बारवर केलेल्या या कारवाई प्रकरणी अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क करते. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. कोरोनाचं संकट पाहता नाशिकमध्ये अद्यापही अनेक लहान मोठे उद्योगधंदे बंद आहेत. अशातच आता प्रदूषण मंडळ वेगवेगळे नियम लावून उद्योजकांना वेठीस धरत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. कारखाने बंद करणं, त्यांचं पाणी बंद करणं, लाईट बंद करणं असे प्रकार होत असल्यानं उद्योजकांनी पालकमंत्र्यांकडे प्रदूषण मंडळ विषयी गाऱ्हाणं मांडलंय. कोरोना काळात मोठा फटका बसलेला असताना आता जर असं केलं जात असेल तर मग उद्योजकांनी करायचं काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. यावर पालकमंत्र्यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेत उद्योग सुरू राहू द्या असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. मुळात कुठलीही टाउनशिप, मग ती इंडस्ट्रीयल टाउनशिप असो किंवा नागरी वस्तीची टाउनशिप असो, ही जी प्लॅनिंग अथॉरिटी असते त्या प्लॅनिंग अथॉरिटीने मूलभूत सेवा सुविधा देणं ही त्यांचं प्राथमिक कर्तव्य असतं. परंतु MIDCची स्थापना झाल्यानंतर सुद्धा आज गेल्या 25 ते 30 वर्षापासून अंबड MIDC असो, सातपूर MIDC असो, या उद्योजकांना लागणारा जो CETP आहे, कॉमन इम्प्लिमेंट ट्रीटमेंट प्लांट, याची रचना ही MIDCनी केलेली नाही आहे. आणि त्या आधारावर प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र उद्योगांना वेठीस धरून त्यांचे लाईट बंद कर, त्यांचे पाणी बंद कर, त्यांचे कारखाने बंद कर असा हा उद्योग गेल्या 3 वर्षापासून जो सुरू होता, याकरता आम्ही हे प्रकर्षानं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत निर्णय देऊन MIDCनीच ही सुविधा तातडीने उभी करून द्यावी असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा ही टाळमटाळ होते आणि उद्योगांना वेठीस धरल्या जातं. याकरता पालकमंत्री महोदयांकडे ही बैठक आयोजित करून हा वारंवार होणारा त्रास थांबवावा किंवा एक तर कायमस्वरूपी उद्योग बंद करावे अशा प्रकारची भूमिका मांडल्यानंतर त्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना अतिशय कठोर अशा सूचना देऊन कुठलाही उद्योग या कारणास्तव बंद होणार नाही असे निर्देश दिलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या घटना वारंवार घडू नये अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नाशिकमध्ये सकाळी 7 ते 4 पर्यंत हॉटेल व्यावसायिकांना आपले हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे खरी, पण सकाळी 7ला हॉटेलमध्ये कोणी येतं का असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला विचारलाय. कामगारांचे पगार कसे द्यायचे, हॉटेलचं भाडं कसं भरायचं असा प्रश्न देखील सध्या समोर उभा ठाकलाय. त्यात प्रशासनाचे असे नियम आणि खवय्यांनी हॉटेलकडे फिरवलेली पाठ यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय. त्यामुळे मायबाप प्रशासनानं ही वेळ वाढवून द्यावी किंवा संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टास्क फोर्स झालं, आपले मुख्यमंत्री साहेब झाले किंवा टोपे साहेब झाले, हे सगळे सुशिक्षित आणि खूप हुशार माणसं आहे. आज आम्हाला घर चालवणं, तुम्हाला मला, ही खूप मोठी संकट आहे. हे राज्य चालवणं त्यांच्यासाठी खूप मोठं संकट आहे. पण टास्क फोर्स किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर सकाळी 7 ते 4 हा जो टाईम ठेवला आहे, मला एवढंच म्हणे, सकाळी 7 वाजता कधी मुख्यमंत्री साहेब स्वतः तरी जेवायला गेलेत का? त्यांनी हे 9 तासाच्या ऐवजी आम्हाला संध्याकाळी 6 ते 10, 11, 5 तासच परवानगी द्यावी 50%. माझ्या माहितीचं पूर्ण जगात कोणी 7 वाजता जेवायला गेलेलं नाही आहे. तर त्याच्यात त्यांनी कधी निर्णय घ्या की पुढचं पाऊल काय होईल, एखादा आत्महत्या करेल, तो मी का असे ना का कोणी असे ना. गेल्या 4 महिन्यापासून कंप्लीट लॉकडाऊन लागलेला आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका जर का कोणाला बसत असेल तर तो रेस्टॉरंट आहे. आणि पुन्हा बातमी आम्हाला अशी कानावर येते की टास्क फोर्स काय निर्णय घेईल त्याच्यावर हे सगळं डिपेंड असणार आहे. सो प्रत्यक्ष झळ ज्याला बसते ह्या सगळ्या गोष्टींची, आर्थिक झळ ज्याला बसते त्यालाच त्याची किंमत कळते की आता लॉकडाऊन उठवला पाहिजे आणि सगळं सुरळीत झालं पाहिजे. आणि जोपर्यंत टास्क फोर्सवाल्यांना आर्थिकदृष्ट्या या गोष्टीची झळ बसत नाही तोपर्यंत त्यांना रेस्टॉरंट चालकांचं, मालकांचं गांभीर्य कळणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे जोपर्यंत रेस्टॉरंट सुरू होत नाही तोपर्यंत यांचं पगार थांबवलं पाहिजे सगळ्यात पहिले शासनाने, असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री बसेल आणि आम्हाला काय झळ सोसावी लागते हे त्यांच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचेल. कारण की ते घेत आहेत ते टेक्निकल निर्णय घेत आहेत, प्रॅक्टिकल निर्णय घेण्याची वेळ आज त्यांच्यावर आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा अशी सगळ्यात मोठी आणि मेजर मागणी आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाचं कामकाज देखील नियमित म्हणजे दोन्ही सत्रात सुरू होणार आहे. कोरोना विषयक नियमांमुळे जवळपास 1.5 वर्षापासून न्यायालयाचं कामकाज फक्त एकाच सत्रात आणि अत्यंत निकडीच्या दाव्यांसाठी सुरू होतं. आता मात्र न्यायालयाचं काम नियमित होत असल्याचा फायदा पक्षकारांसह वकिलांना देखील होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
अतिशय स्वागतार्ह बाब आहे. सुमारे 1.5-2 वर्षापासून जवळजवळ कोर्ट बंद अवस्थेमध्ये आहे. मधल्या काही काळामध्ये काही ठराविक कालावधीसाठी कामकाज चालू होतं, परंतु मुख्यतः लोकशाहीचा पाया हा न्यायव्यवस्था असल्यामुळं न्यायालय नीट चालू होणं हे अत्यंत गरजेचं होतं. टास्क फोर्सनी जी 28 तारखेला मिटिंग घेतली, त्या मिटिंगनंतर मुख्य न्यायमूर्तींनी सर्व आम्हा प्रतिनिधींना बोलवून महाराष्ट्रातल्या चर्चा विनिमय करून कोर्ट चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व वकील संघांनी एकमतानं त्याला संमती दिलेली आहे. खरं म्हटलं तर कोविडचा इतर समाजाला बसला फटका त्याप्रमाणे न्यायव्यवस्थेला देखील बसलेला आहे. सुमारे 680 वकील महाराष्ट्र आणि गोवा राज्यात दोन्ही मिळून मयत झालेले आहेत आणि सुमारे 5,500 वकिलांना बाधित झालेले आहेत. असं असतानाही वकील वर्गाने संपूर्ण धारिष्ट्यानं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. न्याय व्यवस्थेमधले प्रत्येक घटक मला असं वाटतं की मानसिकदृष्ट्या आता चालू करायला कोर्ट तयारीत आहेत आणि आता कुठलाही वेळ न दवडता जे काही प्रोटोकॉल आहेत ते पाळून काम केलं पाहिजे. विशेषतः वकील वर्गाला सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेमध्ये त्यांनी आपलं काम कमीत कमी वेळामध्ये पूर्ण व्हावं म्हणून मुद्देसूद मांडणी वकिलांनी करावी. 30 मिनिटापेक्षा जास्त शक्यतो वेळ एका प्रकरणासाठी घेऊ नये आणि जास्त काही म्हणणं मांडायचं असेल तर ते लिखित स्वरूपात न्यायालयाला तयार करून द्यावं, जेणेकरून एकाच ठिकाणी खूप जणांची गर्दी होणार नाही आणि काम देखील सुरळीतपणे चालेल असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मला असं वाटतं की ती बाब देखील आजच्या काळात स्वागतार्ह आहे. सर्व वकील वर्गानं कमीत कमी वेळामध्ये आणि सर्व प्रोटोकॉल पाळून हे काम करावं, त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि
विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली, तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 18 मध्ये जागृती नगर पंचक जेल रोड इथे शिवसेना संपर्क कार्यालय आणि शाखा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 18 मध्ये जागृती नगर पंचक जेल रोड येथे शिवसेना संपर्क कार्यालय तसंच शाखा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर जयदेव भोजने यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय तसेच शाखा उद्घाटन सोहळा शिवसेना प्रमुख पदाधिकारी तसंच स्थानिक ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे महिला यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सागर भोजने यांना लहानपणापासूनच शिवसेनेची ओढ. सागर भोजने तसंच त्यांच्या पत्नी सुनीता सागर भोजने यांनी केसरी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक रोड तसंच जेल रोड परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समाज उपयुक्त कार्य केले. भोजने तसंच मित्र परिवाराने संपूर्ण परिसरात कोरोनाच्या काळात मोफत आयुर्वेदिक काढा वाटप तसंच कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे रोजगार बुडालेल्या रिक्षा चालक, भाजी विक्रेत्यांना महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणे या कार्यामुळे भोजने कुटुंबीय जेल रोड परिसरात चांगलेच चर्चेत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर असते. यापुढेही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी सांगितलंय. अत्यंत चांगली या ठिकाणी वास्तू शिवसेनेची शाखा या शहरामध्ये उभी राहिली आहे. महानगर प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक भरवं वातावरण निर्माण होतं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी धीराने पुढे येत आहेत, काम करत आहेत. आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही शहरात नागरिकांचे प्रश्न आहेत, वाड्यात प्रभागात नागरिकांचे राहणार नाही आहे. कारण मी येताना पाहत होतोय महानगरच्या दृष्टीने शिवसेनेने जी आत्तापर्यंत ह्या महानगरामध्ये केलेली कामं आहे आणि मागच्या काही काळामध्ये भाजपच्या माध्यमातून जी काही कामं या ठिकाणी झाली आहे
ती कामं पाहिली तर असं जे काही स्मार्ट सिटीच्या संबंधित जी काही कामं झाली आहे, युटिलिटीच्या संदर्भात जी काही कामं झाली आहे, नागरिकांना जो काही त्रास होतोय त्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होतोय ते प्रश्न नागरिकांचे सोडवण्याची स्थानिक शाखा प्रमुख त्या ठिकाणी सातत्याने पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या भोजने आणि यांच्या सर्व सहकार्यांना आज या शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की या पुढील काळामध्ये आपली शिवसेनेची शाखा ही सातत्याने उभी ठेवा, लोकांच्या संपर्कात राहा आणि लोकांचा संपर्क वाढवा एवढं बोलतो. शिवसेना संपर्क कार्यालय तसंच शाखा उद्घाटन सोहळा प्रसंगी सागर भोजने यांच्या कामाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही भरभरून कौतुक केलंय. सागर भोजनेंनी आज जेंडर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कामं केलेली आहेत, चळवळ उभी केलेली आहे. नाशिक रोड परिसर हा पूर्वीपासून बघून असेल, नाशिक रोड असेल, देवळी कॅम्प असेल, हा पूर्ण परिसर पंचवटीपर्यंत, गोदावरीच्या तीरापर्यंत हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहणार. या निवडणुकीत आम्ही 100% प्रयत्न करत असून सर्व नगरसेवक हे शिवसेनेचेच असणार असा विश्वास माजी जिल्हाध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी व्यक्त केलाय. त्या ठिकाणी सागर असेल, त्यांचे बंधू आप्पा यांचा या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दांडगा संपर्क आहे. एक धार्मिक कुटुंब आहे आणि या परिसरामध्ये शिवसेना म्हणल्यानंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्या जळगाव परिसरामध्ये या ठिकाणी दिनकर आप्पा आहे, गडाख आहे, या ठिकाणी गोटू आहे, अतिशय चांगले भोजने आपला आता मागच्या सुभाष होता आणि एकदम चांगली टीम आहे. म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला खात्री देतो की या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या परिसरामध्ये आम्ही सर्वजण मिळून करू आणि निश्चितपणे बडगुजर म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी 22 नगरसेवक नाशिक रोड परिसरामधून 100% निवडून येतील ते मात्र मला शंका वाटते. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी आभार मानले. राम के जमाने में फल फ्रूट. आता मी बघा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडून दिली. तो द्रौपदीच्या मागे होता ना अर्जुनाच्या पुढे होता आणि तू त्याचा भक्त आहे. आता मी काय असेल मी काही सांगायची गरज नाही, पण मी सांगतो राम के जमाने में फल फ्रूट, कृष्ण के जमाने में माखन और घी, कलयुग की गरम गरम चाय फूक फूक के पी. एवढंच तुला सांगेल. आपण सगळ्यांनी इथं आलात. मी आपलं मनपूर्वक शिवसेना शाखेच्या वतीनं, सागर असेल, आमचे सगळे ताकाटे वगैरे सगळ्यांच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो पण त्याचा कुठलाही गाजावाजा करत नाही असे सागर भोजने यांनी यावेळी सांगितलंय. आणि शिवसेनेचा हा खरोखर बालेकिल्ला आहे. मी 8वी पासून शिवसेनेचा एक निष्ठ असा म्हणजे मनापासून झुंज देणारा कार्यकर्ता होतो. आम्ही कचराकुंडीचे बोर्ड, कचराकुंडीत पत्रा तोडून बोर्ड तयार करायचो भाऊ तेव्हा. आणि मी 8वीचा 12वीला असताना शाखा प्रमुख होतो, नंतर उपविभाग प्रमुख होतो आणि आता एक शिवसैनिक म्हणून मी काम करत आहे आणि शाखा प्रमुख म्हणून मी रवी कुमार त्यांना दिलेला आहे इथं. आणि मी शिवसेनेचं काम संपर्क म्हणजे आमचा कंटिन्यू लोक काही कामं घेऊन येऊ. आम्ही शिवसेनेच्या माध्यमात सर्वांच्या गरजा काही कामं असेल आम्ही स्वतः जातो, पण एवढंच आम्ही गाजावाजा भाऊ करत नाही. आणि असंच सातत्याने शिवसेनेचं काम आम्ही करत राहू. आणि सर्वांचे मी आभार मानतो. केसरी गाव फाउंडेशन तर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ताजी गायकवाड, सुनील बागुल, राजू अण्णा लवटे, अजय बोरस्ते, माजी आमदार योगेश घोलप, नाशिक रोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे, शाखा प्रमुख रवी कुमावत, नितीन चिडे, मसूद जिलानी, शिवा ताकाटे, शिवाजी भोर, गणेश गडाख, कुलदीप आढाव, श्रीकांत मगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. पावसाळ्यात दुर्गंधी, घाण, कचरा आणि मुख्य म्हणजे आरोग्य अशा अनेक समस्या पुढे येतात. सध्या मनमाड वासियांनाही अशाच काही आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. पालिकेकडूनही अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यास टाळाटाळ होत असल्यानं आरोग्याच्या समस्या अधिकच वाढतायत. मराठीत एक म्हण आहे, आला पावसाळा आरोग्य सांभाळा. ही म्हण मनमाड शहरामध्ये अगदी तंतोतंत लागू होताना दिसतेय. सध्या पावसाळा सुरू आहे.
पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्यानं सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड यासारख्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढले. यामुळे सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखाने हाऊसफुल झाले. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचं मत स्थानिक डॉक्टरांकडून व्यक्त केलं जात आहे. स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण मनमाड नगरपालिकेच्या वतीनं शहरात काही मोजक्याच ठिकाणी स्वच्छता केली जाते. यामुळे शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतंय. याकडे पालिकेनं लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळा आला की वातावरणात बदल होऊन आरोग्यविषयक अनेक तक्रारी समोर येतात. गेल्या 1.5 ते 2 वर्ष कोरोनाशी लढत असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर साथीच्या आजारांचं संकट घोंगावतंय. उपजिल्हा रुग्णालयात रोज 100च्या आसपास रुग्ण तपासणी केली जाते. मात्र सध्या 150च्या वर रुग्णसंख्या होती. तसंच खासगी दवाखान्यात देखील अशीच परिस्थिती आहे. शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय. पावसानं ही घाण कुजून दुर्गंध आणि मच्छर वाढले. यामुळे देखील साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय. नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केलं जात आहे. सध्या मनमाड शहरामध्ये कोविड रुग्णांची संख्या बरीचशी आटोक्यात आलेली आहे. सध्या 2च रुग्ण ॲडमिट आहेत. त्याचबरोबर इतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इथं रुग्णालयामध्ये दैनंदिन उपडीत येणाऱ्या ताप, खोकला, डेंग्यू, त्याच्यानंतर थंडी ताप, टायफॉईड, त्याचबरोबर मलेरिया या रुग्णांची संख्या जवळपास उपडीत येणाऱ्या संख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतःची वैयक्तिक अशी काळजी घेणं, वैयक्तिक स्वच्छतेवर भर देणं गरजेचं आहे. जनरली पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे साथीच्या रोगामध्ये वाढ होत असतात. पण याच्यामध्ये जे परिसर स्वच्छता आहे मेन, परिसर स्वच्छता, पाणी तुंबलेलं असणं आणि वैयक्तिक स्वच्छता देणं, परिसर स्वच्छता याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तर ह्या साथीचे रोगात वाढ होत असते. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. तर मनमाड शहरातील एका दुकानावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारलाय. यात 17 कासव आणि 7 पोपट ताब्यात घेण्यात आलेत. मनमाड शहरातील एका दुकानावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. यात 17 कासव आणि 7 पोपट जप्त करण्यात आलेत. या दुकानामध्ये कासव आणि वन्य पक्ष्यांची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दुकान मालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. शनिवारी 31 जुलै 2021 रोजी श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या ज्येष्ठ बालवाडी शिक्षिका सविता बांगरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झालाय. श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या ज्येष्ठ बालवाडी शिक्षिका सविता बांगरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संस्थेच्या DLED कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी होते. तसंच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बाफना, DLED कॉलेजचे प्राचार्य धनंजय मोरे, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य विमल मारणे, माजी मुख्याध्यापक कांतीलाल छाजेड, पद्मावती शर्मा, मुख्याध्यापक संदीप ललवाणी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर बांगरे मॅडम यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संगीता बाफना यांनी आपल्या मनोगतातून बांगरे मॅडम यांच्या गेल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव केलाय. संस्थेचे विश्वस्त चेअरमन बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, मानद सचिव जवाहरलाल आबड, विश्वस्त नंदकिशोर ब्रह्मेचा, विश्वस्त अरविंद भन्साळी, विश्वस्त दिनेश लोढा, प्रबंध समिती सदस्य वर्धमान लुंकड यांनी सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी देखील मनोगताद्वारे बांगरे मॅडमचं कार्य, मेहनत, योगदानाविषयी गौरव उद्गार काढले. शाळेच्या वतीनं आठवण राहावी म्हणून शाळेकडून बांगरे मॅडम यांना एक अँड्रॉइड मोबाईल देण्यात आलाय. मुलांचं मानसशास्त्र ओळखणारे आणि मुलांना घडवणारे शिक्षक बांगरे मॅडम सारखे असावे असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी यांनी काढले. यावेळी शाळेच्या शिक्षिका सीमा हिरे, राधेश्याम चव्हाण, पूनम जाधव, योगेश फुलदेवरे, सारिका पगार, अनघा धरमखेले, पूनम बांगरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. तर शाळेचे मुख्याध्यापक ललवानी सर यांनी बांगरे मॅडम यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल मांडोडे, मृणाल जाधव, राहुल ठाकरे, पारस बर्डिया, इंदर बाफना, मालती तासकर, मनोज बांगरे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण कुवर यांनी केलं तर आभार संतोष मढे यांनी मानले, तर ईशस्तवन चव्हाण सरांनी केले. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. बातमी धुळ्यामधून. धुळे महापालिकेनं नागरिकांची सकाळ प्रसन्न होण्यासाठी एक नवीन उपक्रम सध्या सुरू केलाय. या उपक्रमाची चर्चा संपूर्ण धुळे शहरात आणि जिल्ह्यात सध्या सुरू आहे. याला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. 50 वर्षापूर्वी धुळे नगरपालिकेतर्फे पहाटे 6 वाजेपासून ध्वनिक्षेपकावरून मंगलमय प्रबोधनाची पहाट गाणी, भक्तिगीतं आणि राष्ट्रीय गाणी ऐकवली जात असत. त्यावेळी धुळे शहरात वस्ती कमी असल्यामुळे ती गाणी सर्वांना ऐकू येत होती. तीच परंपरा धुळे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा सुरू केली. धुळे महापालिकेनं सुरू केलेला हा अभिनव उपक्रम सध्या धुळेकर नागरिकांच्या चर्चेचा विषय बनलाय. या गाण्यांमुळे धुळेकरांची पहाट अतिशय प्रसन्न होतीये. ही गाणी मोबाईलद्वारे सुद्धा प्रत्येक नागरिकापर्यंत तसंच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील ऐकायला मिळतात. त्यामुळे हा उपक्रम असाच अखंड सुरू राहावा अशी मागणी धुळेकर नागरिक करतायत. धुळे महानगरपालिकेतर्फे एक खूप चांगली परंपरा 1 मे पासून सुरुवात झालेली 2021 पासून. 50 वर्षापूर्वी पहाटे पहाटे धुळ्याला पहाट गाणी लागायची आणि ती गाणी उदाहरणार्थ घनश्याम सुंदरा श्रीधरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, अशा पद्धतीचं ते गाणी असायची. आणि म्हणून लोकांना त्या काळामध्ये शहर लहान होतं 50 वर्षापूर्वी आणि नगरपालिकेच्या 4 भोंग्यावरून अख्ख्या शहरात ऐकू जायचं. पण 50 वर्षामध्ये कॉलन्या वाढल्या, ते वाढलेत. म्हणून महानगरपालिकेला महापौर चंद्रकांत बापू सोनार, आयुक्त अजय शेख यांना आम्ही विनंती केली की आपण ही परंपरा, जुनी परंपरा सुरू केली तर आपले 2 कामं होतात. लोकांना चांगली गाणी पण ऐकायला मिळतात आणि नगरपालिकेला प्रबोधनसुद्धा, जे काही कोरोनाचं प्रबोधन असेल, कोरोनामुक्तीचं प्रबंध असेल, याचासुद्धा फायदा होतो. आणि म्हणून त्या उपक्रमाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली. मी अनिल देवपूरकर, राष्ट्र सेवा दलाचा शहर अध्यक्ष. धुळे महानगरपालिकेने जे उपक्रम राबवला आहे मंगलगाणे, ते अतिशय इतका सुंदर आहे की बरेच लोक जे सकाळी जे पहाटे फिरतात ना, तर त्यांना ते ऐकायला आणि त्यांना खूप नवीन ऊर्जा मिळते. जे महानगरपालिकेने हा उपक्रम राबवला आहे हा अतिसुंदर आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचं मी राष्ट्र सेवा दलाकडनं त्यांचं धन्यवाद करतो. नमस्कार, मी आशिष महाजन. धुळे महानगरपालिका प्रस्तुत पहाटेची मंगलमय गाणी याचं ध्वनिमुद्रण मी स्वतः करतो. हे ध्वनिमुद्रण करताना मला अनुभवता येतं की 50 वर्षांपूर्वी हा जेव्हा उपक्रम राबवला जायचा तेव्हा तर काही रेकॉर्डिंग वगैरे एवढ्या टेक्नॉलॉजीज नव्हत्या. पण आज ते शक्य, ते इझिली पॉसिबल आहे, आज आपण करू शकतो. तर मी तेव्हा त्या काळाचा अनुभव आज अनुभवत आहे आणि खरंच खूप एक आनंददायक अनुभव आहे. नितीन संभाजी माने. धुळे महानगरपालिकेने सकाळी 6 ते 6:30 या दरम्यान पहाट गाणी सुरू केलेले आहे. तो फार चांगला उपक्रम आहे. फार दिवसापासून खंडित झालेला उपक्रम चालू केला, त्याबद्दल धुळे महानगरपालिकेचे आम्ही जाहीर आभार मानतो. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. देव तारिदाला कोण मारी या म्हणीचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवराज डावरे. मुंबईच्या तिरा कामतप्रमाणे नाशिकच्या शिवराजलाही अनुवांशिक पण दुर्मिळ आजार असल्यानं कुटुंबीय हादरलं होतं. मात्र शिवराजचं नशीब बलवत्तर असल्यानं 16 कोटींचं झोलगेन्झमा इंजेक्शन त्याला सहज प्राप्त झालंय. मूळचे सिन्नर तालुक्यातील विशाल आणि किरण डावरे यांचा शिवराज हा मुलगा. 8 ऑगस्ट 2019 चा त्याचा जन्म.
6 महिन्यांचा झाल्यानंतर त्याच्या हालचाली अचानक मंदावल्या. हातात एखादी वस्तू उचलणं किंवा बसणंही कठीण झालं. त्यानंतर त्याला दुर्मिळ आजार असल्याचं निष्पन्न झालं. मुंबईच्या तिरा कामतप्रमाणे 6 महिन्यांच्या शिवराजला अनुवांशिक पण दुर्मिळ आजार असल्याचं कळालं आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. शिवराजचा जीव वाचवण्यासाठी फक्त एकच मार्ग होता आणि हा मार्ग म्हणजे तब्बल 16 कोटींचं इंजेक्शन. एवढे पैसे कुटुंबानं कधी पाहिलेही नाही, मग आणायचे कुठून हाही मोठा प्रश्न होता. मात्र शिवराजचं नशीब बलवत्तर होतं. कंपनी क्लिनिकल ट्रायलसाठी लॉटरी पद्धतीनं इंजेक्शन मिळू शकतं असं डॉक्टर उदानी यांनी सांगितलं. अमेरिकन कंपनीनं मोफत इंजेक्शनसाठी लॉटरी काढली आणि आश्चर्य म्हणजे त्यात शिवराजचं नाव निघालं. डिसेंबरची वेळ होती, डिसेंबर 2020ला. तर डॉक्टरने सांगितलं की आता शेवटचे 2 दिवस बाकी आहे, तर तुम्ही एकदा प्लीज ट्राय करावा त्याच्यासाठी, आपण लकी ड्रॉ साठी त्याचा भरूया. तर मग 5 डिसेंबरला आम्ही त्याचा परत एकदा फॉर्म भरला. मित्र परिवार बनवले, त्यांनी पण आम्हाला मदत केली फॉर्म भरण्यासाठी आणि तो लकीली त्याचा फॉर्म सबमिट झाला. आणि क्रिसमसच्या दिवशी आम्हाला फोन आला डॉक्टरांचा मुंबईवरून की तुमच्या बाळाचा लकी ड्रॉमध्ये 16 करोडचं त्याला इंजेक्शन मिळाले. आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता का एवढं महागाचं औषध आपल्या बाळाला मिळणार आहे आणि आता त्याचा जीव वाचू शकतो बा. जे आमचं 1 वर्षापूर्वी ते दुःख आलं होतं आमच्या कुटुंबामध्ये, ते सर्व आमचं सगळं दुःख विसरून गेलो आणि नक्की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळणार आहे असं आम्हाला वाटलं. शिवराजचा जन्म 19 ऑगस्ट 2019 मध्ये झालेला आणि तो अगदी छान होता. इतर मुलांप्रमाणे नॉर्मल होता. 6 महिने छान रांगत होता, सगळ्या मुवमेंट्स करत होत्या आणि नंतर 6 महिन्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू ज्या मुवमेंट्स होत्या मंदावल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला कळालं, जेनेटिक टेस्ट केली त्याची, की त्याच्यामध्ये एक स्पायनल मस्क्युलर म्हणून एक आजार आहे. तो खूप दुर्मिळ आहे भारतामध्ये, खूप कमी मुलांना होतो. 1000तून मॅक्झिमम 1 ते 2 मुलं असावेत ते असे. आणि त्यासाठी खर्च आहे 22 कोटीचा. आणि तो खर्च आमच्यासाठी खूप अशक्य होता की इतके 22 कोटी आम्ही कुठून ॲडजस्ट करणार. आणि ऑब्व्हियसली की सामान्य लोकांसाठी हे 22 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. आणि मग आम्ही आमचं घर म्हणा स्वतःचं किंवा शेती इतकं विकलं तरीही ते शक्य नव्हतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक ऑप्शन आहे की एक अमेरिकेमध्ये दर्पण म्हणून कंपनी आहे, तर ती कंपनी एक लकी ड्रॉ काढते भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये, की एका बाळाला ते लकी ड्रॉमध्ये मिळू शकते हे ड्रग्स. आणि पूर्ण ऑल इंडियामध्ये ते माझ्या बच्चूला भेटलं. 22 करोडचे ड्रग्स हे त्याला लकीमध्ये भेटलं आणि ते ड्रग्स त्याला 19 जानेवारी 2020मध्ये दिलं गेलं, 21मध्ये सॉरी. आणि तो आता खूप छान आहे आणि मी पण हॅप्पी आहे. SSA1 हा एक जेनेटिक अनुवांशिक आजार आहे. 10,000 तो एखाद्या मुलाला होतो. पुढे निमोनिया होऊन मूल दगावू शकतं. क्लिनिकल ट्रायलमध्ये लॉटरी पद्धतीनं दिलं जाणारं इंजेक्शन मोफत मिळाल्यानं शिवराजला जीवनदान मिळालंय. याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी असा नावाचा हा आजार आहे. हा मेंदूकडून जे मज्जारज्जूला संदेश येतात आणि तो स्नायूंना रिले करायचं काम त्या मज्जारज्जूतल्या पेशी करतात, अँटेरियर हॉर्न सेल्स. त्यांचा हा जन्मतःचा आजार असतो. आणि हा टाईप 1 जो आजार असतो हा पूर्णपणे दुर्लभ आहे. म्हणजे त्याला कुठलीही ट्रीटमेंट आजतागायत उपलब्ध नव्हती. आणि ही मुलं साधारणतः 3 ते 5 वर्षात दगावतात. कारण यांच्या स्नायूंची उत्तरोत्तर ताकद कमी होत जाते. आणि ताकद कमी झाल्यानंतर मग त्यांना बसता येत नाही, आधी उभं राहता येत नाही, नंतर बसता येत नाही, मग श्वास घ्यायलाही अडचण होतं आणि मग ते कफही मोकळा करू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही. निमोनियाने ही बाळं बऱ्याच अंशी दगावतात. ओके, असे किती केसेस आपण बघतो महाराष्ट्रामध्ये? साधारण ह्या केसचा इन्सिडन्स आपण जे म्हणतो साधारण 8 ते 10,000 जन्मामागे बाळ जन्माला आले असतील, 10,000 बाळ, त्यातल्या एका बाळाला हा आजार असतो. SMA टाईप 1 असा जो आजार आहे की जो अतिशय असाध्य आहे. तेवढा दुर्मिळ नाहीये पण असाध्य आहे. 10,000 पॉप्युलेशन मध्ये एक म्हणजे तेवढा दुर्मिळ पण नाही. 19 जून रोजी हिंदूच्या रुग्णालयात शिवराजला हे इंजेक्शन देण्यात आलं. या इंजेक्शनचा सकारात्मक प्रभाव दिसतोय. आज शिवराज सर्वसामान्य मुलांप्रमाणे हालचाली करतो. 16 कोटी रुपये मिळवणं शक्य नव्हतं. देवधर्म, नवस आणि ॲक्युप्रेशर सारख्या थेरपींचा वापर करून उपचार करत असताना हे इंजेक्शन मोफत मिळालं आणि शिवराजला जीवनदानच मिळालं. अशा भावना विशाल आणि किरण डावरे यांनी व्यक्त केल्या. तब्बल 16 कोटी
आणि करांसहित 22 कोटी रुपयांची जीवनाची लॉटरीच त्यानं जिंकली आणि काही महिन्यांपूर्वी हे दुर्मिळात दुर्मिळ इंजेक्शन घेतलेल्या आणि जीव वाचलेल्या दुर्मिळ भाग्यवानांपैकी शिवराज हा एक ठरलाय. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. आता नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 100% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे नाशिक शहरात होणारी पाणी कपात आता रद्द करण्यात आली आहे. नाशिककरांची तहान भागवणारं गंगापूर धरण जवळजवळ 100% भरलंय. त्यामुळे नाशिककरांना पाणी कपातीपासून मुक्तता मिळाली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय. नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून पावसानं चांगली हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. पावसाळा सुरू होऊन देखील पुरेसा पाऊस न झाल्यानं गंगापूर धरणातील पाणी साठा 50%हून कमी झाला होता. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. आठवड्यातून एक दिवस नाशिक शहरामध्ये पाणी कपात होत होती, पण पुरेसा पाणी साठा झाल्यानं अखेर आज झालेल्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय रद्द झाल्याची माहिती मनपा आयुक्तांनी जाहीर केली. पाण्याची साथ आता जरी पुरेशी मिळाली तरी पुढील काळात पाण्याचा उपद्रव करू नये असं आवाहन मनपा आयुक्तांनी नाशिककरांना केलं. आजच HODची बैठक असते आमची, त्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली आणि आता आपण केवळ गंगापूर धरण नाही तर गंगापूरच्या समूहाचा आपण आढावा घेत असतो की आपण गंगापूर, मुकणे आणि दारणा या 3 धरणामधून पाणीसाठा पुरवठा शहराला होत असतो. त्या 3 धरणावरून येलेल्या पाण्याची वेगवेगळ्या भागामध्ये आपण वितरण करत असतो. मुकणे धरण मागच्या आठवड्यामध्ये 50%च्या आत भरलेलं होतं, परंतु आज आढावा घेतला असता ते जवळपास 51% भरलेलं आहे. गंगापूर धरणाची परिस्थिती समाधानकारक म्हणजे जवळपास 100% भरल्यासारखं आहे, परंतु पूर परिस्थिती कोल्हापूर, सांगली इकडचा अनुभव पाहता 80-75% वर जेव्हा पाणीसाठा जातो तेव्हा तो पाणीसाठा खाली सोडला जातो, ज्याच्यामुळे पाणी अचानक वाढून किंवा अचानक पाऊसही पडला आणि धरणातूनही पाणी सोडायची वेळ आली तर अशा वेळेला बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ते प्लॅनिंग इरिगेशन वापरून केलं जातं. जो मागच्या 2 आठवड्यापासून पाणी कपात आपण करत होतो तो निर्णय तूर्त स्थगित केला असून या आठवड्यापासून पाणी कपात ही बंद करण्यात येत आहे. पुढे वेळोवेळी पावसाची परिस्थिती आणि धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. मालेगाव स्टँडवरील न्यू पंजाब बार 3ऱ्यांदा सील करण्यात आलाय. या कारवाई प्रकरणी अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क करत आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगाव स्टँडवर असलेल्या न्यू पंजाब बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव स्टँडवरील बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि गुन्हे शाखा पथकासह राज्य उत्पादन शुल्क यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. ही कारवाई काही पहिल्यांदा झालेली नाहीये, तर या बारवर 3ऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. हे बार नेमकं कुणाच्या जीवावर सुरू आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो. बारवर 2 वेळा कारवाई करून देखील 3ऱ्यांदा कारवाई करण्याची वेळ का आली हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे. न्यू पंजाब बारवर केलेल्या या कारवाई प्रकरणी अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क करते. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. कोरोनाचं संकट पाहता नाशिकमध्ये अद्यापही अनेक लहान मोठे उद्योगधंदे बंद आहेत. अशातच आता प्रदूषण मंडळ वेगवेगळे नियम लावून उद्योजकांना वेठीस धरत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. कारखाने बंद करणं, त्यांचं पाणी बंद करणं, लाईट बंद करणं असे प्रकार होत असल्यानं उद्योजकांनी पालकमंत्र्यांकडे प्रदूषण मंडळ विषयी गाऱ्हाणं मांडलंय. कोरोना काळात मोठा फटका बसलेला असताना आता जर असं केलं जात असेल तर मग उद्योजकांनी करायचं काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. यावर पालकमंत्र्यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेत उद्योग सुरू राहू द्या असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. मुळात कुठलीही टाउनशिप, मग ते इंडस्ट्रीयल टाउनशिप असो किंवा नागरी वस्तीची टाउनशिप असो, ही जी प्लॅनिंग अथॉरिटी असते त्या प्लॅनिंग अथॉरिटीने मूलभूत सेवा सुविधा देणं ही त्यांचं प्राथमिक कर्तव्य असतं. परंतु MIDCची स्थापना झाल्यानंतर सुद्धा आज गेल्या 25 ते 30 वर्षापासून
अंबड MIDC असो, सातपूर MIDC असो, या उद्योजकांना लागणारा जो CETP आहे, कॉमन इम्प्लिमेंट ट्रीटमेंट प्लांट, याची रचना ही MIDCनी केलेली नाही आहे आणि त्या आधारावर प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र उद्योगांना वेठीस धरून त्यांचे लाईट बंद कर, त्यांचे पाणी बंद कर, त्यांचे कारखाने बंद कर, असा हा उद्योग गेल्या 3 वर्षापासून जो सुरू होता, याकरता आम्ही हे प्रकर्षानं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत निर्णय देऊन MIDCनीच ही सुविधा तातडीने उभी करून द्यावी असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा ही टाळमटाळ होते आणि उद्योगांना वेठीस धरल्या जातं. याकरता पालकमंत्री महोदयांकडे ही बैठक आयोजित करून हा वारंवार होणारा त्रास थांबवावा किंवा एक तर कायमस्वरूपी उद्योग बंद करावे अशा प्रकारची भूमिका मांडल्यानंतर त्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना अतिशय कठोर अशा सूचना देऊन कुठलाही उद्योग या कारणास्तव बंद होणार नाही असे निर्देश दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या घटना वारंवार घडू नये अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नाशिकमध्ये सकाळी 7 ते 4 पर्यंत हॉटेल व्यावसायिकांना आपले हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे खरी, पण सकाळी 7ला हॉटेलमध्ये कोणी येतं का असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला विचारलाय. कामगारांचे पगार कसे द्यायचे, हॉटेलचं भाडं कसं भरायचं असा प्रश्न देखील सध्या समोर उभा ठाकलाय. त्यात प्रशासनाचे असे नियम आणि खवय्यांनी हॉटेलकडे फिरवलेली पाठ यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय. त्यामुळे मायबाप प्रशासनानं ही वेळ वाढवून द्यावी किंवा संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टास्क फोर्स झालं, आपले मुख्यमंत्री साहेब झाले किंवा टोपे साहेब झाले, हे सगळे सुशिक्षित आणि खूप हुशार माणसं आहे. आज आम्हाला घर चालवणं, तुम्हाला मला, ही खूप मोठी संकट आहे. हे राज्य चालवणं त्यांच्यासाठी खूप मोठं संकट आहे. पण टास्क फोर्स किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर सकाळी 7 ते 4 हा जो टाईम ठेवला आहे, मला एवढंच म्हणे, सकाळी 7 वाजता कधी मुख्यमंत्री साहेब स्वतः तरी जेवायला गेलेत का? त्यांनी हे 9 तासाच्या ऐवजी आम्हाला संध्याकाळी 6 ते 10, 11, 5 तासच परवानगी द्यावी 50%. माझ्या माहितीचं पूर्ण जगात कोणी 7 वाजता जेवायला गेलेलं नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी कधी निर्णय घ्या की पुढचं पाऊल काय होईल, एखादा आत्महत्या कराल, तो मी का असे ना का कोणी असे ना. गेल्या 4 महिन्यापासून कंप्लीट लॉकडाऊन लागलेला आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका जर का कोणाला बसत असेल तर तो रेस्टॉरंट आहे. आणि पुन्हा बातमी आम्हाला अशी कानावर येते की टास्क फोर्स काय निर्णय घेईल त्याच्यावर हे सगळं डिपेंड असणार आहे. सो प्रत्यक्ष झळ ज्याला बसते ह्या सगळ्या गोष्टींची, आर्थिक झळ ज्याला बसते त्यालाच त्याची किंमत कळते की आता लॉकडाऊन उठवलं पाहिजे आणि सगळं सुरळीत झालं पाहिजे. आणि जोपर्यंत टास्क फोर्सवाल्यांना आर्थिकदृष्ट्या या गोष्टीची झळ बसत नाही तोपर्यंत त्यांना रेस्टॉरंट चालकांचं, मालकांचं गांभीर्य कळणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे जोपर्यंत रेस्टॉरंट सुरू होत नाही तोपर्यंत यांचं पगार थांबवलं पाहिजे सगळ्यात पहिले शासनाने, असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री बसेल आणि आम्हाला काय झळ सोसावी लागते हे त्यांच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचेल. कारण की ते घेत आहेत ते टेक्निकल निर्णय घेत आहेत, प्रॅक्टिकल निर्णय घेण्याची वेळ आज त्यांच्यावर आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा अशी सगळ्यात मोठी आणि मेजर मागणी आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाचं कामकाज देखील नियमित म्हणजे दोन्ही सत्रात सुरू होणार आहे. कोरोना विषयक नियमांमुळे जवळपास 1.5 वर्षापासून न्यायालयाचं कामकाज फक्त एकाच सत्रात आणि अत्यंत निकडीच्या दाव्यांसाठी सुरू होतं. आता मात्र न्यायालयाचं काम नियमित होत असल्याचा फायदा पक्षकारांसह वकिलांना देखील होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. अतिशय स्वागतार्ह बाब आहे. सुमारे 1.5-2 वर्षापासून जवळजवळ कोर्ट बंद अवस्थेमध्ये आहे. मधल्या काही काळामध्ये काही ठराविक कालावधीसाठी कामकाज चालू होतं, परंतु मुख्यतः लोकशाहीचा पाया हा न्यायव्यवस्था असल्यामुळं न्यायालय नीट चालू होणं हे अत्यंत गरजेचं होतं. टास्क फोर्सनी जी 28 तारखेला मिटिंग घेतली त्या मिटिंगनंतर मुख्य न्यायमूर्तींनी सर्व आम्हा प्रतिनिधींना बोलवून महाराष्ट्रातल्या चर्चा विनिमय करून कोर्ट चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व वकील संघांनी एकमतानं त्याला संमती दिलेली आहे. खरं म्हटलं तर कोविडचा इतर समाजाला बसला फटका त्याप्रमाणे न्यायव्यवस्थेला देखील बसलेला आहे. सुमारे 680 वकील महाराष्ट्र आणि गोवा राज्यात दोन्ही मिळून मयत झालेले आहेत आणि सुमारे 5,500 वकिलांना बाधित झालेले आहेत. असं असतानाही वकील वर्गाने संपूर्ण धारिष्ट्यानं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. न्याय व्यवस्थेमधले प्रत्येक घटक मला असं वाटतं की मानसिकदृष्ट्या आता चालू करायला कोर्ट तयारीत आहेत आणि आता कुठलाही वेळ न दवडता जे काही प्रोटोकॉल आहेत ते पाळून काम केलं पाहिजे. विशेषतः वकील वर्गाला सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेमध्ये त्यांनी आपलं काम कमीत कमी वेळामध्ये पूर्ण व्हावं म्हणून मुद्देसूद मांडणी वकिलांनी करावी
30 मिनटापेक्षा जास्त शक्यतो वेळ एका प्रकरणासाठी घेऊ नये आणि जास्त काही म्हणणं मांडायचं असेल तर ते लिखित स्वरूपात न्यायालयाला तयार करून द्यावं, जेणेकरून एकाच ठिकाणी खूप जणांची गर्दी होणार नाही आणि काम देखील सुरळीतपणे चालेल असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मला असं वाटतं की ती बाब देखील आजच्या काळात स्वागतार्ह आहे. सर्व वकील वर्गानं कमीत कमी वेळामध्ये आणि सर्व प्रोटोकॉल पाळून हे काम करावं, त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून
मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंच वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण A आणि B फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 18 मध्ये जागृती नगर पंचक जेल रोड इथे शिवसेना संपर्क कार्यालय आणि शाखा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 18 मध्ये जागृती नगर पंचक जेल रोड येथे शिवसेना संपर्क कार्यालय तसंच शाखा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर जयदेव भोजने यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय तसेच शाखा उद्घाटन सोहळा शिवसेना प्रमुख पदाधिकारी तसंच स्थानिक ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे महिला यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सागर भोजने यांना लहानपणापासूनच शिवसेनेची ओढ. सागर भोजने तसंच त्यांच्या पत्नी सुनीता सागर भोजने यांनी केसरी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक रोड तसंच जेल रोड परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समाज उपयुक्त कार्य केले. भोजने तसंच मित्र परिवाराने संपूर्ण परिसरात कोरोनाच्या काळात मोफत आयुर्वेदिक काढा वाटप तसंच कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे रोजगार बुडालेल्या रिक्षा चालक भाजी विक्रेत्यांना महापालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणे या कार्यामुळे भोजने कुटुंबीय जेल रोड परिसरात चांगलेच चर्चेत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर असते. यापुढेही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी सांगितलंय. अत्यंत चांगली या ठिकाणी वास्तू शिवसेनेची शाखा या शहरामध्ये उभी राहिली आहे. महानगर प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक भगवं वातावरण निर्माण होतं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी धीराने पुढे येत आहेत, काम करत आहेत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही शहरात नागरिकांचे प्रश्न आहेत, वाड्यात प्रभागात नागरिकांचे राहणार नाही आहे. कारण मी येताना पाहत होतोय महानगरच्या दृष्टीने शिवसेनेने जी आत्तापर्यंत ह्या महानगरामध्ये केलेली कामं आहे आणि मागच्या काही काळामध्ये भाजपच्या माध्यमातून जी काही कामं या ठिकाणी झाली आहे ती कामं पाहिली तर असं जे काही स्मार्ट सिटीच्या संबंधित जी काही कामं झाली आहे, युटिलिटीच्या संदर्भात जी काही कामं झाली आहे, नागरिकांना जो काही त्रास होतोय त्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होतोय ते प्रश्न नागरिकांचे सोडवण्याची स्थानिक शाखा प्रमुख त्या ठिकाणी सातत्याने पुढे आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या भोजने आणि यांच्या सर्व सहकार्यांना आज या शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की या पुढील काळामध्ये आपली शिवसेनेची शाखा ही सातत्याने उभी ठेवा, लोकांच्या संपर्कात राहा आणि लोकांचा संपर्क वाढवा एवढं बोलतो. शिवसेना संपर्क कार्यालय तसंच शाखा उद्घाटन सोहळा प्रसंगी सागर भोजने यांच्या कामाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही भरभरून कौतुक केलंय. सागर भोजनेंनी आज या जेल परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कामं केलेली आहेत, चळवळ उभी केलेली आहे. नाशिक रोड परिसर हा पूर्वीपासून बघून असेल, नाशिक रोड असेल, देवळी कॅम्प असेल, हा पूर्ण परिसर पंचवटीपर्यंत गोदावरीच्या तीरापर्यंत हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहणार. या निवडणुकीत आम्ही 100% प्रयत्न करत असून सर्व नगरसेवक हे शिवसेनेचेच असणार असा विश्वास माजी जिल्हाध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी व्यक्त केलाय. त्या ठिकाणी सागर असेल, त्यांचे बंधू आप्पा यांचा या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दांडगा संपर्क आहे. एक धार्मिक कुटुंब आहे आणि या परिसरामध्ये
शिवसेना म्हटल्यानंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्या जळगाव परिसरामध्ये या ठिकाणी दिनकर आप्पा आहे, गडाख आहे, या ठिकाणी गोटू आहे, अतिशय चांगले भोसले आपला हातमागच्या वेळेस उभाच होता आणि एकदम चांगली टीम आहे. म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला खात्री देतो की या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या परिसरामध्ये आम्ही सर्वजण मिळून करू आणि निश्चितपणे बडगुजर म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी 22 नगरसेवक नाशिक रोड परिसरामधून 100% निवडून येतील ते मात्र मला शंका वाटते. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी आभार मानले. राम के जमाने में फल फ्रूट. आता मी बघा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडून दे. तो द्रौपदीच्या मागे होता ना अर्जुनाच्या पुढे होता आणि तू त्याचं भक्त आहे. आता मी काय असेल मी काही सांगायची गरज नाही, पण मी सांगतो राम के जमाने में फल फ्रूट, कृष्ण के जमाने में माखन और घी, कलयुग की गरम गरम चाय फूक फूक के पी. एवढंच तुला सांगेल. आपण सगळ्यांनी इथं आलात. मी आपलं मनपूर्वक शिवसेना शाखेच्या वतीनं, सागर असेल, आमचे सगळे ताकाटे वगैरे सगळ्यांच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो पण त्याचा कुठलाही गाजावाजा करत नाही असे सागर भोजने यांनी यावेळी सांगितलंय. आणि शिवसेनेचा हा खरोखर बालेकिल्ला आहे. मी 8वी पासून शिवसेनेचा एक निष्ठ असा म्हणजे मनापासून झुंज देणारा कार्यकर्ता होतो. आम्ही कचराकुंडीचे बोर्ड, कचराकुंडीत पत्रा तोडून बोर्ड तयार करायचो भाऊ तेव्हा. आणि मी 8वीचा 12वीला असताना शाखा प्रमुख होतो, नंतर उपविभाग प्रमुख होतो आणि आता एक शिवसैनिक म्हणून मी काम करत आहे आणि शाखा प्रमुख म्हणून मी रवी कुमार यांना दिलेला आहे इथं. आणि मी शिवसेनेचं काम संपर्क म्हणजे आमचा कंटिन्यू लोक काही कामं घेऊन येऊ. आम्ही शिवसेनेच्या माध्यमात सर्वांच्या गरजा काही कामं असेल आम्ही स्वतः जातो, पण एवढंच आम्ही गाजावाजा भाऊ करत नाही. आणि असंच सातत्याने शिवसेनेचं काम आम्ही करत राहू. आणि सर्वांचे मी आभार मानतो. केसरी या फाउंडेशन तर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ताजी गायकवाड, सुनील बागुल, राजू अण्णा लवटे, अजय बोरस्ते, माजी आमदार योगेश घोलप, नाशिक रोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे, शाखा प्रमुख रवी कुमावत, नितीन चिडे, मसूद जिलानी, शिवा ताकाटे, शिवाजी भोर, गणेश गडाख, कुलदीप आढाव, श्रीकांत मगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. पावसाळ्यात दुर्गंधी, घाण, कचरा आणि मुख्य म्हणजे आरोग्य अशा अनेक समस्या पुढे येतात. सध्या मनमाड वासियांनाही अशाच काही आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. पालिकेकडूनही अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यास टाळाटाळ होत असल्यानं आरोग्याच्या समस्या अधिकच वाढतायत. मराठीत एक म्हण आहे, आला पावसाळा आरोग्य सांभाळा. ही म्हण मनमाड शहरामध्ये अगदी तंतोतंत लागू होताना दिसतेय. सध्या पावसाळा सुरू आहे. पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्यानं सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड यासारख्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढले. यामुळे सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखाने हाऊसफुल झाले. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे मत स्थानिक डॉक्टरांकडून व्यक्त केलं जात आहे. स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण मनमाड नगरपालिकेच्या वतीनं शहरात काही मोजक्याच ठिकाणी स्वच्छता केली जाते. यामुळे शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतंय. याकडे पालिकेनं लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळा आला की वातावरणात बदल होऊन आरोग्यविषयक अनेक तक्रारी समोर येतात. गेल्या 1.5 ते 2 वर्ष कोरोनाशी लढत असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर साथीच्या आजारांचं संकट घोंगावतंय. उपजिल्हा रुग्णालयात रोज 100च्या आसपास रुग्ण तपासणी केली जाते. मात्र सध्या 150च्या वर रुग्ण संख्या होती. तसंच खासगी दवाखान्यात देखील अशीच परिस्थिती आहे. शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय. पावसानं ही घाण कुजून दुर्गंध आणि मच्छर वाढले. यामुळे देखील साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय. नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केलं जात आहे. सध्या मनमाड शहरामध्ये कोविड रुग्णांची संख्या बरीचशी आटोक्यात आलेली आहे. सध्या 2च रुग्ण ॲडमिट आहेत. त्याचबरोबर इतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इथं रुग्णालयामध्ये दैनंदिन उपडीत येणाऱ्या ताप, खोकला, डेंग्यू, त्याच्यानंतर थंडी ताप, टायफॉईड
त्याचबरोबर मलेरिया या रुग्णांची संख्या जवळपास उपीडीत येणारी संख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतःची वैयक्तिक अशी काळजी घेणं, वैयक्तिक स्वच्छतेवर भर देणं गरजेचं आहे. जनरली पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे साथीच्या रोगामध्ये वाढ होत असतात, पण याच्यामध्ये जे परिसर स्वच्छता आहे मेन, परिसर स्वच्छता, पाणी तुंबलेलं असणं आणि वैयक्तिक स्वच्छता देणं, परिसर स्वच्छता याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तर ह्या साथीचे रोगात वाढ होत असते. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. तर मनमाड शहरातील एका दुकानावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारलाय. यात 17 कासव आणि 7 पोपट ताब्यात घेण्यात आलेत. मनमाड शहरातील एका दुकानावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. यात 17 कासव आणि 7 पोपट जप्त करण्यात आलेत. या दुकानामध्ये कासव आणि वन्य पक्ष्यांची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दुकान मालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. शनिवारी 31 जुलै 2021 रोजी श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या ज्येष्ठ बालवाडी शिक्षिका सविता बांगरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झालाय. श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या ज्येष्ठ बालवाडी शिक्षिका सविता बांगरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संस्थेच्या DLED कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी होते. तसंच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बाफना, DLED कॉलेजचे प्राचार्य धनंजय मोरे, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य विमल मारणे, माजी मुख्याध्यापक कांतीलाल छाचेड, पद्मावती शर्मा, मुख्याध्यापक संदीप ललवाणी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर बांगरे मॅडम यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संगीता बाफना यांनी आपल्या मनोगतातून बांगरे मॅडम यांच्या गेल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव केलाय. संस्थेचे विश्वस्त चेअरमन बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, मानद सचिव जवाहरलाल आबड, विश्वस्त नंदकिशोर ब्रह्मेचा, विश्वस्त अरविंद भन्साळी, विश्वस्त दिनेश लोढा, प्रबंध समिती सदस्य वर्धमान लुंकड यांनी सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी देखील मनोगताद्वारे बांगरे मॅडमचं कार्य, मेहनत, योगदानाविषयी गौरव उद्गार काढले. शाळेच्या वतीनं आठवण राहावी म्हणून शाळेकडून बांगरे मॅडम यांना एक अँड्रॉइड मोबाईल देण्यात आलाय. मुलांचं मानसशास्त्र ओळखणारे आणि मुलांना घडवणारे शिक्षक बांगरे मॅडम सारखे असावे असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी यांनी काढले. यावेळी शाळेच्या शिक्षिका सीमा हिरे, राधेश्याम चव्हाण, पूनम जाधव, योगेश फुलदेवरे, सारिका पगार, अनघा धरमखेले, पूनम बांगरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. तर शाळेचे मुख्याध्यापक ललवानी सर यांनी बांगरे मॅडम यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल मांडोडे, मृणाल जाधव, राहुल ठाकरे, पारस बर्डिया, इंदर बाफना, मालती तासकर, मनोज बांगरे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण कुवर यांनी केलं तर आभार संतोष मढे यांनी मानले. तर ईशस्तवन चव्हाण सरांनी केले. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. बातमी धुळ्यामधून. धुळे महापालिकेनं नागरिकांची सकाळ प्रसन्न होण्यासाठी एक नवीन उपक्रम सध्या सुरू केलाय. या उपक्रमाची चर्चा संपूर्ण धुळे शहरात आणि जिल्ह्यात सध्या सुरू आहे. याला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. 50 वर्षापूर्वी धुळे नगरपालिकेतर्फे पहाटे 6 वाजेपासून ध्वनिक्षेपकावरून मंगलमय प्रबोधनाची पहाट गाणी, भक्तिगीतं आणि राष्ट्रीय गाणी ऐकवली जात असत. त्यावेळी धुळे शहरात वस्ती कमी असल्यामुळे ती गाणी सर्वांना ऐकू येत होती. तीच परंपरा धुळे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा सुरू केली. धुळे महापालिकेनं सुरू केलेला हा अभिनव उपक्रम सध्या धुळेकर नागरिकांच्या चर्चेचा विषय बनलाय. या गाण्यांमुळे धुळेकरांची पहाट अतिशय प्रसन्न होतीये. ही गाणी मोबाईलद्वारे सुद्धा प्रत्येक नागरिकापर्यंत तसंच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील ऐकायला मिळतात. त्यामुळे हा उपक्रम असाच अखंड सुरू राहावा अशी मागणी धुळेकर नागरिक करतायत. धुळे महानगरपालिकेतर्फे एक खूप चांगली परंपरा 1 मे पासून सुरुवात झालेली 2021 पासून. 50 वर्षापूर्वी पहाटे धुळ्याला पहाट गाणी लागायची
आणि ती गाणी उदाहरणार्थ घनश्याम सुंदरा श्रीधरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, अशा पद्धतीचे ते गाणी असायची. आणि म्हणून लोकांना त्या काळामध्ये शहर लहान होतं 50 वर्षापूर्वी आणि नगरपालिकेच्या 4 भोंग्यावरून अख्ख्या शहरात ऐकू जायचं. पण 50 वर्षामध्ये कॉलन्या वाढल्या, ते वाढलेत. म्हणून महानगरपालिकेला महापौर चंद्रकांत बापू सोनार, आयुक्त अजय शेख यांना आम्ही विनंती केली की आपण ही परंपरा, जुनी परंपरा सुरू केली तर आपले 2 कामं होतात. लोकांना चांगली गाणी पण ऐकायला मिळतात आणि नगरपालिकेला प्रबोधनसुद्धा, जे काही कोरोनाचं प्रबोधन असेल, कोरोनामुक्तीचं प्रबंध असेल, याचासुद्धा फायदा होतो. आणि म्हणून त्या उपक्रमाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली. मी अनिल देवपूरकर, राष्ट्र सेवा दलाचा शहर अध्यक्ष. धुळे महानगरपालिकेने जे उपक्रम राबवला आहे मंगलगाणे, ते अतिशय इतका सुंदर आहे की बरेच लोक जे सकाळी जे पहाटे फिरतात ना, तर त्यांना ते ऐकायला आणि त्यांना खूप नवीन ऊर्जा मिळते. जे महानगरपालिकेने हा उपक्रम राबवला आहे हा अतिसुंदर आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचं मी राष्ट्र सेवा दलाकडनं त्यांचं धन्यवाद करतो. नमस्कार, मी आशिष महाजन, धुळे महानगरपालिका प्रस्तुत पहाटेचे मंगलमय गाणी याचं ध्वनिमुद्रण मी स्वतः करतो. हे ध्वनिमुद्रण करताना मला अनुभवता येतं की 50 वर्षांपूर्वी हा जेव्हा उपक्रम राबवला जायचा तेव्हा तर काही रेकॉर्डिंग वगैरे एवढ्या टेक्नॉलॉजीज नव्हत्या. पण आज ते शक्य, ते इझिली पॉसिबल आज आपण करू शकतो. तर मी त्या काळाचा अनुभव आज अनुभवत आहे आणि खरंच खूप एक आनंददायक अनुभव आहे. नितीन संभाजी माने, धुळे महानगरपालिकेने सकाळी 6 ते 6:30 या दरम्यान पहाट गाणी सुरू केलेले आहे. तो फार चांगला उपक्रम आहे. फार दिवसापासून खंडित झालेला उपक्रम चालू केला, त्याबद्दल धुळे महानगरपालिकेचे आम्ही जाहीर आभार मानतो. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली ते थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.